नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 12 जानेवारी. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. तसेच आज बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग, अहिल्यानगर तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाचे थेंब किंवा तुरळक ते हलक्या पावसाची सरी पडण्याची शक्यता राहील. तसेच आज नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात व विदर्भात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश असे राहील. राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच दिनांक 14, 15, 16 रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसाच्या तापमानात वाढ राहील. तसेच कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात दिनांक 15, 16 रोजी दिवसाच्या तापमानात वाढ राहील. तसेच राज्यात भाग बदलत पुढील 4 दिवस थंडीचे प्रमाण कमी होत जाईल. तसेच 17 तारखेपासून पुढील 2 ते 3 दिवस पूर्व विदर्भात तसेच खान्देश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर येथे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. तसेच एप्रिल महिन्याच्या मध्यापासून किंवा मे महिन्यापासून अल निनो हळूहळू सक्रिय होण्याची शक्यता राहील असे वाटते आहे. तसेच आज दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच कर्नाटक, केरळ येथे काही ठिकाणी मध्यम तर एखादे दुसरे ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.